आमचे आमचे मित्र पालकमंत्री संजय शिरसाट साहेब बीडच्या प्रकरणामध्ये खूप त्यांचं हे प्रकरण गाजलं होतं. आता त्याच्यानंतर अजून एक प्रकरण आलेलं आहे जे MIDC शी संबंधित आहे. MIDC मध्ये 2 मोठे प्लॉट्स होते जे ट्रक टर्मिनस साठी रिझर्व्ह होते. हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते ट्रक टर्मिनस साठी रिझर्व्ह होते. पण संजय शिरसाट साहेबांच्या मुलांना तिथे एक अल्कोहोलची काही केमिकल फॅक्टरी, दारूच्या साठी लागणारी काही केमिकल फॅक्टरी त्यांना सुरू करायची होती. मग MIDC ने काय केलं, ते एक जे प्लॉट ट्रक टर्मिनस साठी रिझर्व्ह होतं ते प्लॉट त्यांनी डी रिझर्व्ह केलं आणि ते प्लॉट संजय शिरसाट साहेबांच्या मुलांना देण्यात आला. आता त्यांनी एक कंपनी एस्टॅब्लिश केली कॅमिओ डिस्टिलरीज नावाची. त्या कॅमिओ डिस्टिलरीज मध्ये 3 पार्टनर्स होते. एक संजय शिरसाटचा मुलगा होता सिद्धांत, त्यांची बायको होती विजया संजय शिरसाट, आणि तिसरे होते एक अमीन बिल्डर, भावेन अमीन नावाचे. ते सगळे डॉक्युमेंट्स त्यांनी दिलं, लँड एक्वायर करून घेतलं आणि लँड मिळाल्यानंतरच इमिजिएट भावेन अमीन त्या कंपनीतून बाहेर पडलं. आणि मग MIDC ने एक प्रस्ताव त्यांना पाठवलं. हे फक्त 2-3 महिन्यामध्ये हे सगळं झालं. त्यांनी एक प्रस्ताव पाठवलं की आम्हाला हे डी रिझर्व्ह आम्ही केलेलं आहे. आता हे प्रायोरिटीने हे लँड अलॉट करायचं आहे आणि प्रायोरिटीने लँड अलॉट करताना कशासाठी आपल्याला अलॉट करायचं आहे हे त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी हे प्रायोरिटी लँड अलॉटमेंट कुणाला, सिद्धांत संजय शिरसाटला. कंपनीचं नाव आहे कॅमिओ डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड आणि याच्यामध्ये ते काय तयार करणार होते तर केमिकल्स. लँड किती पाहिजे, जितकं लँड डी रिझर्व्ह करण्यात आलं होतं एक्झॅक्टली तितकंच 21,275 स्क्वेअर मीटर डी रिझर्व्ह केली होती आणि इतकंच लँड त्यांना पाहिजे होतं. तर ते लँड त्यांना अलॉट झाली. आता त्याच्यामध्ये ॲब्सोल्यूट अल्कोहोल तयार करण्यासाठी हे कंपनी ते फॅक्टरी स्टार्ट करणार होते. आणि किती मोठी कंपनी आहे, 105 कोटी 105 crores 89 लाख रुपीज, म्हणजे सरासरी 106 कोटी रुपये, 106 करोड रुपीची कंपनी. आता हे कंपनी एस्टॅब्लिश करण्यासाठी तुम्हाला स्वतःचा कॉन्ट्रीब्युशन करावं लागतं, जे तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये दिलेले आहे. आणि ऍप्लिकेशन मध्ये म्हटलेले आहे की 26 कोटी 26 करोड 47 लाख रुपीज मी माझ्या स्वतःचा कॉन्ट्रीब्युशन करणार आहे. सेल्फ कॉन्ट्रीब्युशन माझ्या खिशातून मी 26 कोटी 47 लाख रुपीज देणार आहे आणि बँकेतून कर्ज घेणार आहे 79 करोड 42 लाख रुपीज आम्ही बँकेतून कर्ज घेणार आहे. माझा प्रश्न हे आहे की हे जे 26.5 कोटी रुपये तुम्ही सेल्फ करणार होते तर कुठून घेणार होते, कोण तुम्हाला पैसे देणार होते, आणि बँकेतून तुम्ही घेणार होते ते वेगळी गोष्ट आहे. तर हे फायनान्स कुठून आणणार होते. आता अमीन बाहेर पडल्यानंतर बँकेत फक्त 2च डायरेक्टर्स राहिलेले आहे, एक त्यांचा मुलगा, दुसरी त्यांची पत्नी. आता हे बोलण्याचा तुमच्याकडे कोणत्याही कारण नाही आहे की 5 पार्टनर्स होते आणि त्या 5 पार्टनर 2-3 कोटी रुपये जमा करणार. हे 2 डायरेक्टर्स मिळून 26 कोटी रुपये कुठून आणणार होते. त्यांची बायकोची नेट इन्कम मागच्या रिपोर्ट प्रमाणे एफिडेव्हिट जे तुम्ही दिलेले आहे ते वर्षात 25 लाखाची आहे. मग 25 लाखाच्या आधारावर तुमच्यावर आत्ता आजच्या घडीला 12.5 कोटी रुपयाचा कर्ज आहे फक्त बायकोच्या नावाने. मग हे पैसे कुठून आणणार होते. MIDC ने आम्हाला हे सांगावं की मागच्या 2-3 वर्षामध्ये अनेक लोक तुमच्याकडे आले होते की आम्हाला जागा द्या. तुम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं होते की 1 इंचची जागा आम्हाला क्षेत्रामध्ये नाही आहे. मग हे जागा मंत्रीसाठी कशा प्रकारे कोणत्या आधारावर हे रिलीज करण्यात आली आहे, याच्यामध्ये उद्योग मंत्री सामील आहे, याच्यामध्ये पालकमंत्री सामील आहे, MIDC चे सगळे अधिकारी याच्यामध्ये सामील आहे. आणि माझी अपेक्षा जे देवेंद्र फडणवीस साहेब जे स्वतःला हे म्हणतात की मी भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र, हे केस त्यांनी CBI कडे द्यावा किंवा एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट करे द्यावा. आणि दूध का दूध पानी का पानी हो जाएगा उसमें कि इम्तियाज जलील गलत है या ये डॉक्यूमेंट्स गलत है.
हे कॅमिओ डिस्टिलरीज हे रजिस्टर्ड झाली. कॅमिओ डिस्टिलरीज तुम्हाला असं वाटेल की मतलब विट्स तर काही नाही होतं याच्यामध्ये, हे जे जे खेळ खेळण्यात आलेले आहे ते कॅमिओ डिस्टिलरीज कंपनी जे आहे ते रजिस्टर्ड झाली 7 डिसेंबर 2022 ला. 7 डिसेंबर 2022 ला जेव्हा त्यांनी शेंद्राला सांगितलं की मला इथे लँड पाहिजे, त्यावेळी ते रजिस्टर्ड झाली. आता 22 मध्ये सेम डेट नाही आहे, पण त्याच वेळी जेव्हा आता आपल्याला स्वतःचा कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागतं, सगळं वाईट मध्ये असायला पाहिजे. किती द्यायचं आहे त्यांना? 26 crore 47 lakh. तर त्यांनी त्याच्यामध्ये डायरेक्टर्स केले. 3 डायरेक्टर्स होते त्याच्यामध्ये. एक होते सिद्धांत संजय शिरसाट, दुसरी होती विजया संजय शिरसाट जे त्यांची मिसेस आहे, आणि तिसरे महाशय होते एक मोठे बिल्डर आहे भावेन भास्कर भाई अमीन. भावेन अमीन जे ज्यांनी ते घर बांधले आणि तिथेच साहेब राहतात आपले, तेच बिल्डर आहे, ते डायरेक्टर होते याच्यामध्ये. कंपनी जेव्हा त्यांनी इन्कॉर्पोरेट केली, कशासाठी केले हे? भावेन अमीनला याच्यामध्ये आणण्याचं कारण काय आहे? कारण 26 कोटी तर आम्ही दाखवू शकत नाही आमच्याकडे आहे, कारण आपण तर गरीब आहे. तर फायनान्शियल जे पेपर्स लागतं ते कुणाचे दाखवले? भावेन अमीनचे. आता हे मोठा बिल्डर आहे भावेन अमीन, आणि हे भावेन अमीन साहेब जे आहे ते डायरेक्टर होते. ऑगस्ट मध्ये हे झालं डीरिझर्व. सप्टेंबर मध्ये त्यांनी तातडीने हे करा, अलॉट करा लँड. ते नोव्हेंबर 2023 मध्ये जेव्हा लँड अलॉट झाली तर भावेन अमीन बाहेर पडले. ते डायरेक्टर राहिले नाही, ते फक्त कागदापुरती होते की डॉक्युमेंट दाखवण्यासाठी की माझा फायनान्शियल हे बघा इतका आहे. 6 कोटी जे लँड आपल्याला विकत घ्यायचे आहे, 6 कोटीपेक्षा जास्त, ते आम्ही यांच्या डॉक्युमेंटच्या आधारावर. आता हे अमीन साहेब काय केलं? भावेन अमीनने, चांगलं बिल्डर आहे, तर त्यांनी रिझाईन केलं. नोव्हेंबर 2023 मध्ये रिझाईन केलं, बाहेर पडले कंपनीतून. आता 2च डायरेक्टर्स राहिले. लेटेस्ट कालचा तुम्ही कंपनीचा हे घेतलं तर तुम्हाला कळेल की 2च डायरेक्टर्स राहिलेले आहे. आदरणीय पालकमंत्री संजय शिरसाट साहेबांची पत्नी विजया संजय शिरसाट आणि दुसरं सिद्धांत संजय शिरसाट, हे याच्यामध्ये राहिले. प्रश्न हे येतो की जे आपण मी जेव्हा हे बोललो होतो की संजय विट्स विकत घेताना 5 पार्टनर्स होते, त्यांनी पैसा इकट्ठा केले, 2-3 कोटी रुपये आणले आणि ते मग बँकाकडून घेणार होते. त्यामध्ये त्यांनी सांगितलेच नाही की एक तर सिद्धांत शिरसाट होतं आणि दुसरं भागीदार जो होतं ते त्यांची पत्नी होती, ज्याच्यामध्ये त्यांनी रितसर 2.5 लाख रुपये त्यांनी टाकले होते. कॅमिओ डिस्टिलरीज मध्ये भागीदारी डायरेक्टर होण्यासाठी त्यांनी आपल्या अकाउंटमधून 2 लाख रुपये टाकले. ज्या सिद्धांत मटेरियलनी विट्स घेतली होती त्याच्यामध्ये त्यांची पत्नीही होती. म्हणून माझ्यासाठी हे संपलेलं आहे? नाही संपलेलं आहे, काही उत्तर द्यावं लागणार ना. पालकमंत्री आहे आपण, असं थोडी असतं की तुम्ही बोललं की प्रकरण संपलं. काही उत्तर द्या तुम्ही. मग तुमची पत्नी याच्यामध्ये भागीदारी होती का नाही होती? होती. डॉक्युमेंट्स आहे त्याच्यामध्ये, आणि तुम्ही तुमच्या ॲफिडेव्हिट मध्ये दिलेले आहे.
तुमच्या जे एफिडेव्हिट आहे त्याच्यामध्ये तुम्ही दिलेले आहे ते त्यांच्या एफिडेव्हिट आहे, ज्या इलेक्शनच्या वेळी त्यांनी दिलेले आहे. डिटेल्स ऑफ इन्व्हेस्टमेंट इन बॉन्ड्स, डिबेंचर, शेअर्स, कंपनीज, म्युच्युअल फंड्स अँड अदर्स अँड अमाउंट एचडी ग्रुप ऑफ कंपनी. एचडी ग्रुप म्हणजे जे विट्स घेणारी कंपनी होती. आणि दुसरा कॅमिओ डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड, 2 लाख रुपये मॅडमनी त्याच्यामध्ये टाकलेले आहे डायरेक्टर होण्यासाठी. हे सगळ्या डॉक्युमेंट्स सहित मी सांगतो. आता काही महत्वाचे डॉक्युमेंट्स आहे. आता हे त्यांच्या स्पाऊसच्या संदर्भात, त्यांच्या बायकोच्या संदर्भात त्यांनी ॲफिडेव्हिट जे दिले होते, त्यांची इन्कम जे आहे 2019-20 विजया संजय सिरसाटची इन्कम होती 15,25,062 रुपये. 2020 ते वाढून झाली 22,32,368. 2021-22 पुन्हा ते गरीब झाले. 22च्या ऐवजी 19,51,573. मग 22-23 ऑलमोस्ट डबल झाली इन्कम, झाली असेल 42,83,426. आणि जे शेवटच्या लास्टच्या हे होतं 23-24 मध्ये त्याची इन्कम किती होती तर 25,20,603. 25 लाखाची वार्षिक उत्पन्न असणारे त्यांना बँक किती लोन दिलेलं आहे. बँकाचा नियम आहे किती लोन आपल्याला परतफेड ही करायचं असतं ना, आपण केलं तर बँकांनी युको बँकनी त्यांना लोन दिलं 5,63,33,644, ज्यांची इन्कम 25 लाख आहे. नाही, 25 लाख इन्कम आहे. आणि युको बँकनी त्यांना लोन दिलेली आहे 2 वेळा. आता ते हे केलं तर 5,65,33,644. म्हणजे काहीतरी आपण गहाण ठेवलं असेल, काहीतरी दिलं असेल, मॉर्टगेज केलं असेल. आणि अनसेक्युअर्ड लोन्स म्हणजे जे मित्रांनी दिलं असेल, काही तुमच्याकडे जे काही असेल तर ते किती आहे तर 6,91,19,370. म्हणजे हे सगळं सेक्युअर्ड आणि अनसेक्युअर्ड लोन्सला आपण हे ऍड केलं तर मॅडमच्या नावाने किती लोन आहे तर 12,56,53,013 रुपये. मी आकडे सांगतो, आपण लिहा. 125653,013. हे इतकं लोन त्यांच्यावर आहे. आता हे जे एरिया आहे जिथे मी काल जाऊन आलो, दारूच्या फॅक्टरीचा, मला माहित नाही आहे ते, माझ्या माहितीप्रमाणे अल्कोहोल म्हणजे अल्कोहोल, दारूला म्हणतो ऍब्सोल्यूट अल्कोहोल आणि स्पिरिट आणि केमिकल. शाळा उघडली असते तर समजलं असते समाजासाठी काही चांगलं काम करायचं होतं. एक म्हणतं की दारूचे दुकान आहे तर मी त्याच्यापेक्षा मोठा आहे ना, तर मी तर फॅक्टरीच उघडणार. जमीन घोटाळा म्हणजे आता जेव्हा MIDC रिझर्व करतं, टाउन प्लॅनिंगचा त्यांचं जे एक सिस्टम आहे की आपल्याला इथे एक गार्डन करायचे आहे
एक आपल्याला पार्क ठेवायचं आहे, इथे ओपन लँड ठेवायचं आहे. हा एम्युनिटी प्लॉट काय असतं की पार्किंग स्पेसेस असतं, गार्डन्स असतं, पार्क्स असतं, ओपन स्पेसेस असतं त्याच्यामध्ये, हॉस्पिटलसाठी, आपण हॉटेलसाठी, रेस्टॉरंटसाठी, हे सगळे जे आहे ना ते एम्युनिटी प्लॉटमध्ये येतात. आणि जेव्हा नियमात नाही असं म्हणणं आहे. नियमात आहे कोणताही एम्युनिटी प्लॉट MIDC ते कन्वर्ट करू शकतं, त्याच्यामध्ये काहीही इलिगॅलिटी नाही आहे. जे आपले मागचे पालकमंत्री होते शिवसेनेचे सुभाष देसाई साहेब, त्यांनी पूर्ण चिकलठाणा विकून टाकला, पूर्ण चिकलठाणा. कोट्यवधी रुपये त्यांनी त्याच्यातून कमावले होते सुभाष देसाईने. मग त्यांनी मुंबईच्या एका पत्रकाराला सांगितलं होतं, मीडियाला बाईट दिले होतं की मी इम्तियाज जलीलच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकणार. 38 तासाच्या नंतर मी त्यांना ट्विट केलं की साहेब मी वाट बघत आहे, आपल्या मानहानीच्या नोटीस मला आतापर्यंत मिळाली नाही आहे. मग पुन्हा त्यांना आठवण करून दिली होती की साहेब आतापर्यंत माझ्याकडे नोटीस आली नाही. बहुतेक हे साहेब पण असंच तुम्हाला हे प्रतिक्रिया देतील, कारण त्यांचं जे स्वभाव आहे ना, काय वेळसारखं बोलतं ते, मी त्याच्यावर मानहानीचा दावा नको करा साहेब, प्रकरण खूप आहे. पाचवा नाही हे बोलण्याचा तुम्हाला हे काही राहिलेला नाही आहे की 5 पार्टनर्स होते, आता आम्ही सगळं जमा करणार होतो 2-2 कोटी रुपये. नाही, दोघच डायरेक्टर्स आहे, एक तुमचा मुलगा, दुसरी तुमची पत्नी. किती पैसे सेल्फ फायनान्स करणार होते? तर 26 कोटी. आता हे जनतेला सांगून द्या की कुठून आणणार होते, कोण तुम्हाला लोन देणार होते, कोणत्या आधारावर देणार होते. सिद्धांतही आपण बघितलं असेल की त्याचा बँक बॅलन्स किती होतं करके. ठीक आहे, माणसांनी म्हणजे पुढे जायला पाहिजे आपण, पण असा अंधाधुंद कारभार, ज्यांची युको बँक कोणत्या आधारावर, मग कोणी गॅरंटर झाले त्यांचे की ते 5.5 कोटी रुपयाचा लोन तुम्हाला मिळू शकतं का? तुम्ही विचार करा की 25 लाख तुमची वर्षाची इन्कम आहे, 5 कोटी रुपये तुम्हाला युको बँक देऊ शकतं का? तर हे जे सगळं प्रकरण आहे, मला काही होत नाही, मला काय करणार आहे, एकनाथ शिंदे माझे जवळचे आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी तर चष्मा घातलेला आहे, त्यांच्या चष्म्यावर पट्ट्या लागलेले आहे, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र. तर याचे काही प्रश्न मी उपस्थित केलेले आहे की हे लँड फक्त आणि फक्त शिरसाट साहेबांच्या मुलाला देण्यासाठी ते रिझर्व करण्यात आलेलं आहे. माझी तक्रार इंडस्ट्रीज असोसिएशनच्या विरोधात सुद्धा आहे. फक्त नेत्यांना रिबिन कापण्यासाठी आणि त्यांच्या समोर लोटांगण करण्यासाठी नाही आहे. इंडस्ट्रीज असोसिएशनची जबाबदारी आहे ही कोणत्या आधारावर तुम्ही रिझर्व करत आहे. आणि जे डॉक्युमेंट्स आपल्याला दिसत आहे त्याच्यातून स्पष्ट होतो की मागणी केली, शिरसाट साहेबांनी MIDC पूर्ण लागला कामाला आणि त्यांनी ते सगळं रिझर्व करून टाकलं. आणि MIDC कडून अपेक्षा काय करू शकतो आपण? जे RO होते त्यावेळचे चांगले ऑफिसर होते, जे इलेक्शन मध्ये रिटर्निंग ऑफिसर पण होते, जे पहिले वाले होते. आता फक्त एक कनेक्शन मी सांगतो. ते जे समजा गिरासे साहेब रिजनल ऑफिसर होते. आता गिरासे साहेब इलेक्शन ऑफिसर होते. मी माझ्या सगळ्या तक्रारी, जे माझ्या विरोधात लढणारे भाजपचे कॅन्डिडेट होते, अतुल सावे साहेब, सगळे माझ्या तक्रारी त्यांच्या समोर गेले होते, इन्क्वायरी करत होते ते ऑफिसर. काही दिवसानंतर आम्हाला कळलं हेच गिरासे साहेब आता अतुल सावे साहेबांचे OSD झालेले आहेत. आता तुम्ही बघा की कुणाकडून आम्ही अपेक्षा ठेवू. बहुतेक देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं असेल याच्यामध्ये काही करायचं नाही, तू त्याच मंत्र्यांचा OSD हो. असं होतं का? झालं पण असं. आता माझी मागणी हे आहे की MIDC ने स्पष्ट करून सांगावं की कोणता कंपेलिंग रिझन होतं
की ज्याच्यासाठी तुम्ही हे डी रिझर्व केलं. आणि MIDCने दुसरं एक उत्तर आम्हाला हे द्यावं की मागच्या 3-4 वर्षापासून अनेक जे जेन्युन इंडस्ट्री उभे करायची होती त्यांना प्रामाणिकपणे त्यांनी MIDC कडे अर्ज केले होते की आम्हाला क्षेत्रामध्ये लँड पाहिजे. आणि त्यांना उत्तर देण्यात आलं होतं की आमच्याकडे 1 इंची जागा आता उपलब्ध आहे नाही आहे. 1 इंची जागा. आता MIDCने किती लोकांचे अर्ज असे आले होते आणि किती लोकांना सांगितलेले आहे की आमच्याकडे जागा शिल्लक आहेच नाही. मग हे तुमचे जवाई होते का? सगळे डॉक्युमेंट सहित सगळे डॉक्युमेंट. आणि काय आहे की वडापाव कशाला टाकायचं आपल्याला? एक सेकंड माझं संपू द्या आणि तुम्हाला जितका प्रश्न विचारायचे आहे. इतकं माझ्या मुलाला मी वडापाव आवश्यकता नाही आहे साहेब. साई सृष्टी इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड हे कंपनी कुणाची आहे? त्यांच्या परिवाराची आहे. तर वडापावचा स्टॉल टाकण्याची आवश्यकताच नाही आहे. मग हॉटेल घेणारे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे. आता त्याच्यामध्ये काय काय काम होतं हे मलाही हे नाही आहे. शिरसाट हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ते आली का बाहेर? म्हणजे इतकं मोठं असून सुद्धा त्याच्यामध्ये डायरेक्टर्स कोण कोण आहे? तर कशाला आपल्याला हे शिरसाट हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड याच्यामध्ये ही डायरेक्टर्स जे आहे हर्षदा संजय शिरसाट, तुषार संजय शिरसाट, म्हणजे सगळं परिवार इतकं मोठा असून सुद्धा वडापाव टाकण्याची काय आवश्यकता आहे? वडापाव गरीब लोकांसाठी आहे. साई सृष्टी इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड ठीक आहे, तुम्ही कंपनी स्टार्ट करा, त्याच्यामध्ये काहीही आम्हाला हे नाही आहे. याचे डायरेक्टर कोण आहे? सिद्धांत संजय शिरसाट आणि एक आहे स्वप्नील राजेंद्र बागडे. मोठे मोठे लोक आहे. आता जे कॅमिओचा जे आपण दिलेलं आहे की कॅमिओ मध्ये आपण हे टाकणार आहे, तर मी MIDCला प्रश्न विचारतो की यांचं जे डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे? कॅमिओ डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड इट इज इन्व्हॉल्ड इन मॅन्युफॅक्चर ऑफ अदर फूड प्रोडक्ट्सच्या नावाने तुम्ही कंपनी रजिस्टर केली आणि तयार काय करत आहे? अल्कोहोल फूड प्रोडक्ट मध्ये येत नाही साहेब. स्पिरिट फूड प्रोडक्ट मध्ये येत नाही. बहुतेक आपण हे केलं आणि याच्यामध्ये काही सबसिडी उचलायची असेल काहीतरी पॉपकॉर्न तयार करून, तर हे सगळं प्रकरण जे आहे, आता माझी मागणी हे आहे की विट्स मध्ये तुम्ही सांगितलं की मला आता काही देणं घेणं नाही आहे. तुमचं देणं घेणं तुम्ही जे 68 कोटी रुपये घेतलं तर आपला सेल्फ कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला द्यावाच लागणार होता. 5 पार्टनर्स होते. आतापर्यंत त्यांनी सांगितलं नाही की ते 5 पार्टनर्स कोण होते, त्याचं नाव सांगा. फक्त एकच नाव चाललेलं होतं. मी दुसरं नावही सांगितलं, त्यांच्या घरातले आहे. तिसरा, चौथा, पाचवा कोण होतं? मग त्याचं सेल्फ फायनान्सिंग. एक मर्तबा पकडे गए तर कलेक्टर महाशयचा जे माणूस आहे ते SDO ते म्हणतात आता 20 लाख रुपये आम्ही त्याचं फोरफिट करू. वा रे वा, सगळं मदत केली. 2 कोटी रुपये हे लोकांनी खाल्ले याच्यामध्ये कलेक्टर ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी शिरसाटांकडून ते सगळं मॅनेज करण्यासाठी. आणि हे झाल्यानंतर आम्ही 20 लाख रुपयाची फोरफिट करणार आहे. 2022च्या 23च्या हे होतं असेसमेंट होतं. ते SDM ला विचारू का मी, तुमच्या घर 2022च्या रेटने आम्हाला विकता का तुम्ही? एप्रिसिएशन होतं. आता यामध्ये त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे. डायरेक्टर्स 2च आहे. तिसरा अधिकाऱ्यांपर्यंत येत आहे की तेव्हाच्या उद्योग मंत्र्यांपर्यंत सुद्धा तुम्हाला न्यायचं आहे? 2022 ते
सगळं खाणारे आहे साहेब. मंजूर कधी झालं? प्रकरण मंजूर कधी झालं? पालकमंत्री असताना झालं का त्यापूर्वी झालं? संजय शिरसाट हे दोघेही एका पक्षात गेलेले होते. त्या अर्थाने मी तुम्हाला असं विचारतोय की तुमचं म्हणणं फक्त अधिकाऱ्यांपुरतं सीमित आहे का तुम्हाला ते पुढे एक्सटेंड मंत्र्यांपर्यंत? 100% याच्यामध्ये जे मंत्री आहे तेही सामील आहे. असा कोणताही ते मंत्री कोण आहे मंत्री ते? उदय सामंत. मी तर नाव सहित सांगितलं की उदय सामंत ही याच्यामध्ये आहे. आणि मागच्या जे पालकमंत्री होते त्यांचं तर नाव घेतलं होतं. आता पुन्हा तुम्हाला संधी देतो सुभाष देसाई साहेब. 4 दिवस 8 दिवस घ्या, नोटीस पाठवा मला. का मग मीडियाला हे केलं होतं? कुठेतरी आपण लपकले असेल ना की नाही हे माणूस आपल्याला कुठे. तसंच उत्तर या पालकमंत्र्यालाही देतो. उत्तर देताना खूप जबाबदारीने उत्तर द्या. डॉक्युमेंट सगळं आहे आणि अजून खूप सारे प्रकरण आहे ज्याच्या शोधात तुम्ही कितीही अधिकाऱ्यांना सांगा की हे डॉक्युमेंट त्याला द्यायचं नाही. एका अधिकाऱ्यानं स्पष्टपणे मला सांगितलं की साहेब कशाला आम्हाला अडचणीमध्ये ते आम्हाला नोकरीवरून ट्रान्सफर करतील हे करतील. पण ते कुर्सीवर बसलेले आहे. तुम्ही इम्तियाज जलीलला माजी खासदार माजी आमदार या नात्याने ते डॉक्युमेंट देत नसेल तर राईट टू इन्फॉर्मेशन मध्ये मी टाकणार आणि घेणार. हे मंजूर कधी झालं? एक नाही हे जे पालकमंत्री कधी झाले ते 2000 हा तर ते त्याच्या अगोदरच 22, 23, 24 हे सगळं सुरू होतं. 22 मध्ये त्यांनी अप्लाय केलं होतं आणि त्यांचे ते 24 मध्ये मीटिंग झाली. ऑगस्ट 2024 मध्ये जे मीटिंग झाली फायनल मीटिंग MIDC मध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला हे पाहिजे नाही कारण आम्हाला हे एक ऍप्लिकेशन आलेला आहे की आम्हाला इंडस्ट्रीसाठी हे प्लॉट पाहिजे. त्यांनी आपल्या याच्यामध्ये सांगितलेले आहे. तर बहुतेक ते आमदार होते त्यावेळी. एक सेकंड मी काय म्हटलं की आता याचं उत्तर MIDC ने द्यावं की भाई जेव्हा तुमच्याकडे 50 लोक आले होते मागच्या 3 वर्षामध्ये की आम्हाला इंडस्ट्रीसाठी प्लॉट पाहिजे, तुम्ही त्यांना सांगितलं की आमच्याकडे 1 इंच जागा नाही आहे करके. मग जितकं एरिया तुम्ही डिरिझर्व केलं 21,275 स्क्वेअर मीटर्स जितकं डिरिझर्व केलं तितकीच मागणी शिरसाट साहेब म्हणजे त्यांना माहित होतं की आम्ही हे त्याला डिरिझर्व करायला लावत आहे तितकीच लँड ते आम्हाला द्या. इंडस्ट्री का ट्रक टर्मिनस प्रमाणे तुम्ही तयार केली का? आर्किटेक्टला सांगितलं होतं का की ट्रक टर्मिनसचं जितकी लँड आहे ना तितकंच तुम्ही ते नकाशा तयार करा, प्रोजेक्ट तयार करा. दुसरं म्हणजे 25-26 कोटी रुपये कुठून आणणार होते हे त्यांनी स्पष्ट करून सांगावे. तुमचं डॉक्युमेंट आहे. मी एकही शब्द माझ्या वतीने बोललेला नाही आहे. फक्त माझ्या वतीने जे बोललेलं आहे हे आहे की पालकमंत्री आहे, चांगलं काम करा, चांगले उद्योग उभारा. पण दारू कशासाठी? आपल्याला ज्या लेवलच्या आपल्या माणसाने विचार करतो ना त्याच्या धंद्यामध्ये पडतो. एक सेकंड ऍप्लिकेशन MIDC कडे, मग त्यानंतर रिझर्व प्रक्रिया, नंतर मग फायनल रिझर्व चेंज झालं, मग ती प्लॉट अलॉटमेंट झालं. हे जरा सिक्वेन्स जो आहे ना ते डेट वाईज जर आम्हाला सांगितलं तर फार उत्तम होईल. कधी अर्ज BC अर्ज कधी? ठीक आहे ना, बाईट मध्ये देतो मी. नाही आता माझी अपेक्षा जी आहे ना मुख्यमंत्र्यांकडून ही संपलेली आहे. ज्या मुख्यमंत्री आपल्याला स्वतःला खूप मैं दूध का धुलावा हूं और भ्रष्टाचार मुक्त हे करणारे आहे हेच देवेंद्र फडणवीस साहेब आहे का नाही की ज्यांचा व्हिडिओ आजही युट्यूबवर उपलब्ध आहे की अजित पवार सोबत आम्ही नाही करणार, नाही म्हणजे नाही 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 नाही, जे आमच्या हाती जेव्हा येतील ते चक्की पीसेंग हेच मुख्यमंत्री होते. आता विटच्या बाबतीत त्यांनी इन्क्वायरी करायला पाहिजे होतं का नाही होतं? त्याच्यामध्ये असं इतकं सोपं आहे का की पकडलं एकदा तुम्हाला कोणी पकडलं नाही मैंने छोड़ दिया साहेब प्रकरण सोड लिया. आता बहुतेक हे याच्या बाबतीत ही करतील नाही मी आता दारूचं काही करणार नाही आहे, मी हे लँड सोडून जाणार आहे. एक
एकमेकांना भेटले तुम्ही भेटणार का? आरोप करायचा आणि नंतर मी तर आता समोर आलेलो आहे आणि मी प्रामाणिकपणे मी भेटो किंवा नाही, आता हे केस कुणाच्या हातात दिलेला आहे मी इन्कम टॅक्सला सांगतो याची चौकशी करा. मी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट ईडीला सांगतो की त्याची चौकशी करा. मी सीबीआयच्या अँटी करप्शन विंगला सांगतो की त्याची इन्क्वायरी करा. बहुतेक एका कोणत्या लग्नामध्ये ते समोर आले माझा आणि जरी कोणी जरी फोटो आणि पालकमंत्री असताना मी त्यांना नमस्कार केला. मग तुम्ही हे सांगणार का की तुम्ही त्यांना नमस्कार कसं केलं? तुम्ही त्याच लग्नामध्ये कशाला गेलो होतं की ज्या लग्नामध्ये ते आले होते? तर हे जे आहे ना, तर दुसऱ्या नेत्यांना जे त्यांचं गालबोट घेत आहे त्यांना विचारा. माझ्या बाबतीत हे विचारू नका. मी आपल्या हातात दिलेले आहे. आता तुम्ही कशा कव्हर करणार आहे त्याचे कोणकोणते प्रश्न उपस्थित याच मुद्द्यावर असा प्रश्न आहे. प्रत्येक जण म्हणतात की मीडिया थ्रू असं नाही जमत, प्रॉपर कुठल्या तरी एजन्सीकडे, म्हणजे आता अंजली दमन याचं उदाहरण घेऊया. ते काय करतात की त्या ईडीकडे किंवा IT कडे किंवा जिथं असेल त्या एजन्सीकडे ते जाऊन त्याचे डॉक्युमेंट देतात. तसं तुम्ही काही करणार आहात का त्याच एजन्सीने तुमच्याकडे येऊन हे सगळं? हो, नक्की मी तसंही करणार. आहात पण माझी एक कंडिशन आहे की हे डॉक्युमेंट सोबत मी साम टीव्ही मध्ये पण आलेला आहे, ABP ने पण दाखवलेला आहे, NDTV ने पण दाखवलेला आहे. सगळ्यांच्या CD सोबत मी सबमिट करणार आहे की यांनी हे प्रश्न उपस्थित केले आहे. काय झालेलं आहे, इम्तियाज अली तू प्रश्न विचारतो ना, मग तू फाशीचा फंदा का तयार करत नाही आहे? आमची पत्रकारांची जबाबदारी काय नाही आहे? तू सगळं कर. मी तुम्हाला शब्द देतो की मी जेव्हा एजन्सीकडे जाणार तर माधव सावरगावेला मी सोबत घेऊन जाणार आणि तुमच्या चॅनलचा CD ही सोबत घेऊन जाणार की तुम्ही दाखवलेला आहे, सगळ्या चॅनल्सनी दाखवलेलं आहे, सगळं प्रिंट मीडियामध्ये आलेलं आहे, सगळं युट्यूब चॅनल्सनी दाखवले, सगळ्यांचा CD तयार करून मीडियाचे क्लिपिंग्स तयार करून तर कृपा करून मी सांगितलं होतं तुम्हाला इन्स्पिरा नावाची एक कंपनीमध्ये कसा झोल झाला होता. इन्स्पिरा ज्या MIDC कडून त्यांनी 700 रुपया मध्ये घेतलं आणि आज ते किती रुपयामध्ये ते विकत आहे लँड साठी. तुम्ही जागा तयार करून दिली की नाही, ट्रक कुठेही उभे राहतील, आम्हाला काही देणं घेणं नाही आहे. आणि माझी हात जोडून माझे पालकमंत्री साहेब त्यांच्याकडून अपेक्षा हे आहे की या प्रकरणामध्ये जे 24, 25, 26 कोटी रुपये आपण सेल्फ फायनान्स करत होते ते कुठून आणणार होते? कोण तुम्हाला या 2 डायरेक्टर्सचा बँक बॅलन्स आणि बँक शीट इतकी स्ट्रॉंग आहे की कोणत्याही बँकेने दिलं असतं 26 कोटी रुपये. मग एक तर तुम्ही एफिडेव्हिट मध्ये खोटं सांगितलेलं आहे किंवा तुम्ही तुमच्या मुलाचं जे रिटर्न फाईल झालेलं आहे ते खोटं फाईल केलेले आहे. नाहीतर इतके पैसे कोणी देणार, कशा देणार? हे जे पैसे 12 कोटी जे मॅडमच्या नावाने आहे आणि त्याच्यामध्ये 7 कोटी रुपये जे अनसेक्युअर्ड लोन्स आहे ते कोणी दिलेले आहे, हँड लोन कोणी दिलेले आहे, सगळ्यांचा ट्रेल इन्कम टॅक्सनी घ्यावा. इन्कम टॅक्सनी त्यांना विचारावं की हे आता सगळे एजन्सीज जे आहे ना, बहुतेक मला भीती हे आहे की इन्कम टॅक्स मला विचारतील की हे डॉक्युमेंट्स कुठून आणले. ईडी माझ्या घरी येऊ शकतं, तू कशाला हे प्रश्न. अच्छा, दुसरे कोणी असले असते तर CBI, ED, IT सगळे कामाला लागले असते. आता हे प्रकरणही आपण घेतलं ना विटच्या, इतकं सोपं नाही आहे. म्हणजे पकडे गया तर नाही, मेरा नहीं है, कुछ भी नहीं, हम ठीक बंद कर दे रहे उसको फाइल, असं झालेलं आहे. म्हणजे एका अँटी करप्शन ब्युरोने कोणा अधिकाऱ्याला पकडायला गेलं, रेड हँडेड पकडलं त्याला आणि पकडल्यानंतर ते म्हणतात नाही साहेब, ये ले लो ना, पैसे वापस कर दे रहा मैं. असं प्रकरण झालेलं आहे. तर हे एक मोठं प्रकरण आहे. अजून एक 2-3 मोठे नेत्यांचे प्रकरणचा स्टडी करत आहे. थोडी चिंता हे आहे याच्यासाठी की आता आमदार नाही, खासदार नाही आहे, तर अधिकारी जितकं डॉक्युमेंट्स
देण्यामध्ये जे आनाकानी करत आहे, तर ते त्याच्या मागेही लागलेलं आहे. बहुतेक 4-8 दिवसामध्ये काहीतरी त्याच्यामध्येही निघेल आणि मग पुन्हा भेटू. आपले काही प्रश्न असतील तर विचारा. काय करणार आहात? काय मागणी आहे? फक्त अधिकाऱ्यांना पूछिए. देखिए, मुझे बहुत ज्यादा उम्मीदें नहीं है, वरना विट्स के प्रकरण के अंदर ही मुख्यमंत्री ने एक हाई लेवल इंक्वायरी कर देना चाहिए था ऑर्डर. ये प्रकरण के अंदर हम उम्मीद कर रहे हैं कि इसके अंदर मीडिया पूरी तरीके से साथ देगा, क्योंकि एक भी शब्द मैंने अपनी जबान से या दिल से नहीं बोला हूं, मन की बात नहीं करा हूं, पूरा डॉक्यूमेंट्स के साथ बोला हूं. अगर इसके बावजूद भी नहीं होता है तो मैं इसके पूरे डॉक्यूमेंट्स का सेट बनाकर एनफोर्समेंट डायरेक्टोरेट को, आईटी को, सीबीआई के एंटी करप्शन विंग को और नाउम्मीद होते हुए भी मुख्यमंत्री को भी भेजूंगा कि इनसे ये सवाल आप जवाब आप मांगे करके देखें फिर क्या होता है करके. नहीं तो वैसे भी अंधा राज तो चल ही रहा, चलने दीजिए. प्लॉटिंग ते करत आहे MIDCच्या. खऱ्या अर्थाने तर ते अगरवाल आज जेलमध्ये व्हायला पाहिजे होतं अजंता फार्माचे. तर जेव्हा मी पत्रकार परिषद घेतली होती असंच एका पत्रकाराने विचारलं होतं, मग तुम्ही काय करणार? म्हणजे खचाखच भरलेला होतं, एकही पत्रकारने छापलं नाही. का नाही छापलं? का नाही दाखवलं? का फक्त इन्स्पिरा अजंता फार्माचा मोठा माणूस आहे, पैसेवाला आहे, मग त्याच्यामध्ये आरोप होतो का नाही होतो? आणि जेव्हा मी नाव घेतलं होतं तर हे अजंता फार्माचे मी आज इन्स्पिराला चॅलेंज करतो ना की तुम्ही मला नोटीस पाठवा, इतकं मोठे माणूस आहे तुम्ही, इतके मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहे, तुम्ही मला का नोटीस पाठवली नाही की मी तुमची बदनामी करत आहे, मी खोटं सांगत आहे? खरं आहे म्हणून तुम्ही गप्प बसलेले आहे. कौतुक करावंच लागेल. त्यावेळी काही माध्यमांनी दखल घेतली नसते तरी यावेळेस घेतील म्हणून तुम्ही पत्रकार परिषद घेता. नाही, माझं काम बघा, माझं काम आहे की लोकांपर्यंत मुद्दा प्रॉपर उत्तर एवढं 1 लाईन 2 लाईन 4 लाईन द्या मला की या संदर्भात केवळ माध्यमाच्याच द्वारे त्या एजन्सीनी दखल घ्यावे का तुम्ही त्यांना मेल करणार आहात का त्यांना काही पत्र पाठवणार आहात का? कुठं तर साईड सांगा त्यांना. मला काय आहे की आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद यासाठी देतो की विट्स हॉटेलचं प्रकरण आपणनी गाजवला, आपणनी दाखवला म्हणून एक प्रकरण इतकं मोठं झालं. नाही ते हे प्रकरण सुभेदारी गेस्ट हाऊसच्या एका हॉलमध्ये राहिलं तर ते कोण त्याची दखल घेणार आहे? माझी अपेक्षा हे आहे की आपण दोघांनी समाज हितासाठी आपण संजय शेठाराला सांगा की त्या जागेमध्ये चांगली शाळा उभे करा आपल्या समाजाच्या मुलांसाठी, गोरगरीब मुलांसाठी. दारूच्या मध्ये काय तुम्हाला मिळणार आहे? आणि वेळ पडली तर नक्की त्याच्या क्लिपिंग्स घेऊन, सगळं CDs घेऊन जे एजन्सीला पाठवण्यात येते. कारण मी जसं म्हटलं ना की सगळं जे डॉक्युमेंट्स आहे ते सगळे डॉक्युमेंट सोबत नाही मी करतो ना रिटर्न कंप्लेंट पण. मी 100% मी सगळे कारण डॉक्युमेंट्स असल्यानंतर मी म्हटलं ना, मी काय असं ओढवाओढवीचे काही बोललो नाही ना त्याच्यामध्ये की इम्तियाज जलील माझ्या मस्जिदला बोलत आहे. माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत. मी CBIला पाठवतो, मी एन्फोर्समेंट डायरेक्टरला पाठवतो, इन्कम टॅक्सला पाठवतो, MIDCचे मंत्री आणि ज्यांच्याकडून माझी अपेक्षाही राहिली नाही ते मुख्यमंत्र्यांना सुद्धा पाठवतो की कमीत कमी हे बघून आणि वेळ लागली तर मुख्यमंत्र्यांना एक चष्मा पण पाठवतो. ते आपल्याला करतो मी. ठीक आहे. काय आहे की ठीक आहे, माझ्यावर हे आरोप करण्यात येईल की फॅमिलीवर कशाला गेलेले आहे. मी फॅमिलीच्या बाबतीत बोलत नाही. शी इज अ डायरेक्टर ऑफ अ कंपनी. त्यांच्या मुलं काय केलं, त्यांची वाईफ काय केलेली आहे, लोक मला करतील की तुम ठीक आहे उनके बारे में बोलना था. त्यांचं शी इज अ डायरेक्टर ऑफ द कंपनी. आणि एका डायरेक्टरला जी गृहस्थ आहे म्हणजे शी इज अ हाऊसवाईफ. आणि हाऊसवाईफ म्हणजे
त्यांच्या अकाउंटमध्ये पैसा कुठून येतो तर अजून त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे. संजय शिरसाट साहेबांचेच ॲफिडेव्हिट आहे. माझ्याकडे पैसे कुठून येतात, माझी पगार काय आहे, मी काय करत होता, तर त्यांनी लिहिलेले आहे रेम्युनरेशन. संजय शिरसाटच्या बाबतीत रेम्युनरेशन फ्रॉम स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, म्हणजे जे पगार मिळतं आपल्याला 2 लाख 3 लाख 4 लाख मला माहित नाही किती आहे आता, स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. आणि दुसरा म्हणजे बिझनेस इन्कम फ्रॉम बिल्डर्स अँड कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट अँड ॲग्रिकल्चर इन्कम, हे याच्यातून त्यांना पैसे मिळते. दुसरं म्हणजे विजया संजय शिरसाट यांना इन्कम कुठून येतं तर बिझनेस इन्कम फ्रॉम बिल्डर्स अँड कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट्स अँड ॲग्रिकल्चर इन्कम. आपल्याला माहित आहे का कोणतं बिल्डर मध्ये त्यांची पार्टनरशिप आहे? म्हणजे एका पब्लिक पोस्टवर असताना बहुतेक हे बिल्डर पीडब्ल्यूडीचे कॉन्ट्रॅक्ट घेत असेल, बहुतेक हे बिल्डर बीड बायपासचे फ्लायओव्हरचं जे मोठं कॉन्ट्रॅक्ट होतं त्यांनी ते घेतलं असेल, नगर नाका ते दौलताबाद टी पॉइंटचं कॉन्ट्रॅक्ट या बिल्डराला मिळालं असेल. अंग्रेजीमध्ये म्हणजे क्विड प्रो जे म्हणतं ना की आपण गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये असताना आपण आपला स्वतःचा फायदा करण्यासाठी हे सगळं जे करतो आहे. आता माझी एक आपल्या मार्फत त्यांना हे आहे की कोणत्या बिल्डर मार्फत आपली पार्टनरशिप आहे ज्याच्याकडून आपल्यालाही पैसे मिळते. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट्स कोणकोणते घेतात आपण? कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट आणि ॲग्रिकल्चर इन्कम किती येतं? फक्त हे लिहिणं, इतकं लिहिणं. आता मग एका हाऊसवाईफला जिचं जे इन्कम दाखवण्यात आलेली आहे, विजया संजय शिरसाट यांची जे इन्कम आहे खूप सारे पेपर्स कोणी प्रश्न उपस्थित करू नये. देखिए अभी पिछले कुछ दिनों लगातार आप ये खबरें पढ़ रहे थे कि हमारे पालक मंत्री हमारे मित्र संजय शिरसाट साहब इन्होंने विश होटल सस्ते दामों में खरीद लिए है करके बड़ा प्रकरण बड़ा हुआ था. वो उस वक्त उन्होंने बताए थे कि भाई मैंने 68 लाख करोड़ रुपए नहीं डाला हूँ, 5 पार्टनर्स है करके, लेकिन आज तक उन्होंने ये नहीं बताया है कि वो 5 पार्टनर्स कौन है करके उसमें. लेकिन मैं आपको बताता हूँ कि एक पार्टनर उनका बेटा था जिसके नाम के ऊपर ये होटल ली जा रही थी, और दूसरी पार्टनर उनकी पत्नी थी जिसका एफिडेविट उन्होंने ऑलरेडी है तो सबमिट किया था और उन्होंने उसका पैसा भर के, उनकी पत्नी भी थी. अब हम उम्मीद कर रहे थे कि तीसरा चौथा पार्टनर कौन है करके, और वो बहुत एक मुमकिन है कि उनके घर वाले थे करके, वरना वो बता देते थे. अब दूसरा एक प्रकरण सामने आया है और मैं समझता हूँ ये कि विट से बड़ा प्रकरण है इस हिसाब से कि वो तो 68 करोड़ का था, ये 105 करोड़ 89 लाख यानी कि 106 करोड़ रुपये का मामला है. शिरसाट साहब के फर्जंद सिद्धांत साहब को एक अल्कोहल बनाने के लिए जो केमिकल्स लगते हैं या दूसरे चीज़ें लगते हैं, एब्सोल्यूट अल्कोहल, जैसे मेरे नज़र के अंदर हम सिर्फ शराब ही कह सकते हैं, उसकी फैक्ट्री स्टार्ट करने की थी. तो उन्होंने शेंद्रा के अंदर अप्लाई किए. शेंद्रा में पता चला कि ज़मीनें है नहीं करके, तो वहाँ पे उन्होंने जोर दिया कि हमको ये ज़मीन शेंद्रा के अंदर ही चाहिए करके. तब MIDC के पूरे अधिकारी हरकत के अंदर आए और इन्होंने 22 तारीख के दिन 2022 के दिन हाँ ये टाइमलाइन है कि 2022 के अंदर ये इनके लड़के ने एप्लीकेशन किया. 3 जून 2022 को लोकल जो कमेटी होती है MIDC की, जो ये सुझाव देती है कि ये ठीक है, ये प्लॉट अगर रिजर्व है तो उसको हम भी रिजर्व कर रहे हैं करके. तो 2 प्लॉट थे MIDC शेंद्रा के अंदर जो ट्रक टर्मिनस के लिए रिजर्व थे. एक है तो A और B ब्लॉक के अंदर था जिसके अंदर 250 के करीब ट्रक्स रुकने वाले थे, और उसका आधा यानी कि
42,000 स्क्वायर मीटर का ट्रक टर्मिनस एक ब्लॉक में था, और दूसरे ब्लॉक के अंदर उसका आधा 21,000 स्क्वायर मीटर 21,275 स्क्वायर मीटर का दूसरा ट्रक टर्मिनस रिजर्व था। अब जब इनको जमीन चाहिए थी तो एमआईडीसी के पूरे अधिकारी हरकत के अंदर आए और उन्होंने एक प्रपोजल तैयार किया कि हमारे को ये 200-250 वाला जो टर्मिनस है वो काफी हो जाता है, दूसरे ट्रक टर्मिनस की जरूरत नहीं है, तो उसको डी रिजर्व किया जाए। उन्होंने अपनी रिपोर्ट बनाया और उन्होंने अपनी रिपोर्ट बना के है तो बंबई में भेज डाले है करके। इसी दौरान 7 दिसंबर 2022 को कैमियो डिस्टिलरीज नाम की कंपनी सिद्धांत शिरसाट साहब ने शुरू की। उसमें 3 पार्टनर्स थे। एक पार्टनर सिद्धांत शिरसाट जो उनका बेटा है, दूसरा उनकी पत्नी विजया संजय शिरसाट, ये डायरेक्टर थी, और तीसरा जो है वो एक बिल्डर है भावेन अमीन, जिनके घर में ये रहते हैं, खरीदे हैं यहाँ पे बीड़ बाईपास के ऊपर, बड़ा बिल्डर है, अच्छा बिल्डर है। तो ये 3 लोग डायरेक्टर्स थे। अब ये इन्होंने डॉक्यूमेंट्स देना था कि हमको है तो 100 करोड़ रुपए 106 करोड़ रुपए की फैक्ट्री स्टार्ट करना है, तो अपना सेल्फ कंट्रीब्यूशन भी दिखाना पड़ता है कि मेरे जेब में भी कुछ पैसे है, मैं ऐसे ही पूरा बैंक से नहीं लेने वाला हूं करके। तो कितना पैसा इनको देना था, तो 26 करोड़ रुपये इन्होंने खुद लिख के दिया अपने एप्लीकेशन के अंदर कि 26 करोड़ रुपये जो है 26 करोड़ 47 लाख ये हम अपने जेब से देंगे करके, ये इनके अपने डॉक्यूमेंट में है। और हम लोग 79 करोड़ 42 लाख रुपीस हम बैंक से लोन लेंगे। तो ये जैसे ही इनको अलॉट हुआ तो जो बिल्डर था भावेन अमीन वो ये कंपनी से बाहर हो गया, यानी कि सिर्फ उसका अकाउंट का बैंक स्टेटमेंट इस्तेमाल करने के लिए उसको डायरेक्टर बनाया गया था। जमीन मिल गई तल तू बाहर हो जा, बाहर हो गया। अब आज की घड़ी के अंदर सिर्फ 2 ही डायरेक्टर्स हैं, उनके बेटे और उनकी पत्नी। हमारा ये सवाल है कि ये 2-3 महीने के अंदर ये जो कार्रवाई हुई, लैंड अलॉट भी हो गया है, वहां पे काम शुरू भी हो गया है फैक्ट्री का। अब हम ये 2-3 सवाल करना चाह रहे हैं, एमआईडीसी ने हमको ये सवाल जवाब देना कि क्या जरूरत थी कि आपने ट्रक टर्मिनस को डी रिजर्व किए। क्या आपको ऐसा लगा कि 42,000 स्क्वायर मीटर के अंदर 250 ट्रक खड़े रहते हैं और उसका एग्जैक्टली 21,275 स्क्वायर मीटर के अंदर, यानी कि 50% उतनी जगह के अंदर आपने बोले कि 70-80 रहते हैं, जबकि उसूलन अगर वहां पे 250 रहते हैं तो आधी जमीन के अंदर 125 होना चाहिए था। तो लेकिन उनको कहानी बनाना था मुंबई को भेजने के लिए, उन्होंने कहा कि नहीं उतने काफी है, यहाँ पे तो सिर्फ 70-80 बसेस ट्रक्स खड़े रहने वाले थे, तो इसको डी रिजर्व कर दिया जाए करके, और वो डी रिजर्व हो गया। और वो प्लॉट किसको अलॉट हुआ, तो ये कैमियो डिस्टिलरीज को अलॉट हुआ। अभी इनके सिर्फ 2 ही डायरेक्टर है। हम एमआईडीसी से पूछ रहे हैं पिछले 3-4 सालों के अंदर कितने एप्लीकेशंस आए थे कि शेंद्रा में हमको जमीन चाहिए, और आपने लिख कर दिया था कि हमारे पास 1 इंच भी जमीन नहीं है। तो इनके लिए ये ट्रक टर्मिनस को क्यों हटाया गया, ये जमीन इनको क्यों दी गई, कितने पैसा आपने लिए, या आपको मंत्री जी को खुश करना था। और दूसरा, हम मंत्री जी से ये पूछना चाहते हैं कि विट्स के वक्त में आपने ये बोला था, ऐसा थोड़ी है कि हमने 65 करोड़ रुपए ला लिए है करके 68 करोड़ रुपए, हम 5 पार्टनर्स थे, बोले सबने 2-2, 3-3 करोड़ रुपए लेने वाले थे और बैंक लोन देने वाला था। बैंक हमारे घर पे आके लोन देती है करके, ऐसे शब्द होते थे इनसे, बैंक हमारे घर पे आके देते हैं करके, अगर इमेज अच्छी हो तो करके। हम बैंक यूको बैंक से पूछना चाहते हैं, इनकी पत्नी के नाम के ऊपर 5.5 करोड़ रुपए का आपने लोन दिए है, जबकि इनकी महीने साल की इनकम 25 लाख रुपए है, एफिडेविट में दिया हुआ है करके। दूसरा, संजय सिरसाट साहब हमको ये नहीं बता रहे हैं, उनके एफिडेविट में दिया गया है कि उनकी इनकम क्या है। तो उनकी इनकम है जो उनको पगार मिलती है महाराष्ट्र सरकार की तरफ से, आमदार इस हैसियत से जो काम